सुस्वागतम. जय श्रीराम मित्रांनो. आपल्या कृष्णा थडीचा सवंगडी या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओसह आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मान्सून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या मान्सून पावसाच्या सुरुवातीला बऱ्याच गोष्टी आपल्याला पूर्वतयारी म्हणून कराव्या लागतात. त्यातीलच ही एक गोष्ट आहे जी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आमच्या गावासाठी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून जे डोंगरातील झऱ्याचं पाणी येतं त्याच्या साठवण्याची आणि संपूर्ण गावाला ज्या टाकीतून पाणी पुरवठा होतो त्या टाकीच्या स्वच्छतेसाठी आज श्रमदान करण्यात आलं. त्याचा एक छोटासा व्हिडिओ, ते श्रमदान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. उन्हाळा ऋतूमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मोटारच्या मदतीने नदीपात्राच्या बाजूला जी विहीर आहे त्या ठिकाणाहून जे पाणी मोटारच्या मदतीने उपसून या टाक्यांमध्ये साठवले जाते आणि या ठिकाणाहून सर्व गावाला पाणी पुरवठा केला जातो. परंतु जेव्हा पावसाळा ऋतू चालू होतो तेव्हा डोंगरातील झऱ्याचं पाणी मुबलक प्रमाणामध्ये पाईपलाईनद्वारे या ठिकाणी ग्रॅव्हिटीच्या मदतीने आणलं जातं आणि ते पाणी पिण्यासाठी आणि वापरासाठी सुद्धा त्या पाण्याचा पुरवठा संपूर्ण गावाला केला जातो. परंतु या जलजीवन मिशन अंतर्गत जे पाणी नदीपात्रातून किंवा नदीपात्राच्या बाजूला जी विहीर आहे त्या ठिकाणाहून मोटारच्या मदतीनं या ठिकाणी आणलेलं आहे, त्याचा संपूर्ण उन्हाळा ऋतूमध्ये वापराच्या पाण्यासाठी उपयोग झालेला आहे आणि त्यामुळं थोडासा गाळ चिखल या टाकीच्या तळाला जमा झालेला आहे. त्याची स्वच्छता या श्रमदानाच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. या ठिकाणी टाकीच्या स्वच्छतेचं काम चाललेलं आहे. पक्का पहिली एंट्री केली आतमध्ये, त्याच्यानंतर आठवडा आले आणि पावसाच्या सुरुवातीला दरवर्षी जेव्हा ग्रॅव्हिटीचं पाणी या टाकीत सोडलं जातं त्यावेळेला अशा पद्धतीनं स्वच्छता आहे हे ग्रामस्थ करत असतात. आजही त्या पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छतेचं श्रमदान आहे. काढू का?
या व्हिडिओतील आत्तापर्यंतची दृश्य पाहत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की या टाकीचा घेरा पाहता, जो तिचा तळ आहे त्या तळापासून साधारण अर्ध्या फुटापेक्षा जास्त उंचीवर हा वॉशवॉल असल्यामुळं या टाकीच्या तळातील पाणी हे आपल्याला अर्धा फुटापर्यंतच्या उंचीचं पाणी संपूर्ण तळातील किंवा चिखलगाळ हा असा बादलीला दोरी बांधून एक पोहरा बनवून त्या पोहऱ्याच्या मदतीनं हा चिखलगाळ काढावा लागतो. आणि हे तसं म्हटलं तर थोडंसं कष्टाचं काम आहे. आणि हे कष्टाचं काम असताना देखील गावातील लहान मुलं किंवा वृद्ध माणसं, त्याचबरोबर सर्वच गावातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता गावातील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या सार्वजनिक पाणवठ्याचं किंवा संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या या टाकीच्या स्वच्छतेचं काम करण्याचं आज मनावर घेतलं. आणि श्रमदानाच्या माध्यमातून ही टाकीची स्वच्छता आपल्याला करताना हे काही नागरिक दिसत आहेत. वर मारा भिंतीवर. अशा पद्धतीची मोठी सार्वजनिक पाण्याची टाकी किंवा घरगुतीच्या पाण्याच्या टाक्या धुण्यासाठी TCL किंवा इतर काही रासायनिक अपमार्जकांचा उपयोग करून त्या टाक्यांची स्वच्छता केली जाते, त्यांचं निर्जंतुकीकरण केलं जातं. परंतु या ठिकाणी आज आम्ही ज्या पद्धतीनं ही टाकी धुतली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक द्रव्य या टाकीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरलेलं आपल्याला आढळणार नाही. TCL किंवा त्या समान कोणतंही रासायनिक अपमार्जक हे टाकीचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरलेलं नाही. त्याच्यासाठी नैसर्गिक, त्याला आपण अपमार्जक असं नाही म्हणता येणार, परंतु एक नैसर्गिक उपाय या निर्जंतुकीकरणामधला निरगुडी नावाची जी झुडूप असतं, जी वनस्पती असते, त्यांच्या फांद्यांचा एक छोटासा झाडू बनवून त्या झाडूनं ही संपूर्ण टाकी आपण घासून घेतलेली आहे. त्यातील चिखलगाळ बादलीच्या पोहऱ्याच्या मदतीनं टाकीतून वर काढलेला आहे, बाहेर फेकून दिलेला आहे. त्याचबरोबर अगदी मातीचा एक कण ना कण भरून उत्तम प्रकारे ही टाकी कोणत्याही प्रकारचं रासायनिक द्रव्य किंवा अपमार्जक न वापरता चांगल्या प्रकारे स्वच्छ केलेली आहे. या टाकीच्या स्वच्छतेच्या श्रमदानामध्ये आरुष वाडकर हा सुद्धा एक छोटासा स्वयंसेवक आवडीनं सहभागी झाला होता. पावसाळा ऋतूच्या सुरुवातीला जे दूषित पाणी पिण्यात आल्यामुळं जे साथीचे आजार लोकांमध्ये उद्भवतात, त्या आजाराचा धोका काही प्रमाणात टाळण्यासाठी एक उत्कृष्ट प्रकारे या टाकीची आम्ही स्वच्छता करून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला मेडिक्लोरेमची बॉटल मिळते. त्याच्यामध्ये 5 लिटर पाण्यामध्ये 1 थेंब असे एका हांड्यामध्ये 3 थेंब टाकून आपल्याला ते वापरायचे असतात. पाण्याचं निर्जंतुकीकरण करून ते आपल्याला पिण्यासाठी वापरायचं असतं, जेणेकरून अशा साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्यामध्ये होणार नाही, त्याची दक्षता घेतली जाईल. यासाठी हे मेडिक्लोरेमची बॉटल आपल्याला दरवर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळत असते. ती ग्रामपंचायतच्या रजिस्टरला आपली नाव आणि सहीची नोंद करून प्रत्येक नागरिकाने घेऊन यायचं आहे. टाकीच्या स्वच्छतेनंतर एका ठिकाणी तुटलेली पाईपलाईन जोडली आणि
पाईपलाईनच्याद्वारे टाकीमध्ये पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू झाला आणि या ठिकाणी या श्रमदानाची सांगता झाली. मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये सार्वजनिक पाणवठा किंवा जी गावाला पाणी पुरवठा करणारी जी मुख्य टाकी आहे तिच्या स्वच्छतेचा श्रमदानाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.